हॅलो एव्हरीवन, किचन हॅपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज एक बनवणार आहोत एक स्लीवचं पॅटर्न आहे जे नवीनवालं की आता ते आपण इथे तुम्हाला मी दाखवणार आहे। याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जी रेग्युलर स्लीव्ज असते आपली ती तुम्हाला रेडी करून घ्यायची आहे, जी आपण नेहमी स्लीव्स टाकतो त्या पद्धतीने। मी इथे माझी 4 इंचची स्लीव्ज आहे, तर मी इथे 5 इंच घेतलेला आहे। 4 इंचची स्लीव्ज रेडी करायची आहे, तर 5 इंच घेतलेला आहे। इकडे ओपन बाजूने 2.5 इंच खाली, त्याच्यासमोर 2 इंच आणि हे जे आपलं 6.5चं आलेलं आहे मेजरमेंट, त्याचा मिडल घेऊन आपण दोन्ही साइडनी 2-2 लाईन म्हणजे मध्ये जे आहे ते अर्धा इंचाचं डिफरन्स येतं। या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता जसं मी घेतलेलं आहे आणि ते आपण स्लीवचा शेप देणार आहोत। रेग्युलर स्लीव जशी काढायची आहे तशीच करणार आहे आपण, जशी रेग्युलर ब्लाउजसाठी स्लीव। फक्त आपल्याला जो स्लीवचा पॅटर्न बनवायचा आहे तो मेन फॅब्रिकचा आहे, तर आपण इथे बनवून घेऊया। त्याच्यानंतर स्लीव्स कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक इथे मिडलला ठेवायचा आहे की मिडलला एक नॉच मारून ठेवायचा आहे। मिडलला नॉच दिल्याच्या नंतर हा जो आपण जो फ्रंट शेप देणार होतो तो कट करणार आहोत। याच्यासाठी म्हणजे हा कट केल्याच्या नंतर आपल्या ब्लाउजला फुगा वगैरे असं काही पडत नाही आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे मेन फॅब्रिक जे आहे ते घ्यायचं आहे। तुम्हाला इथे हा जो कॉर्नरला ठेवलेला कट करू शकता किंवा नसेल करायचं तर काही हरकत नाही। मी मेन फॅब्रिक घेतलेला होता। हा कपडा थोडासा एकदमच सॉफ्ट होता, खूपच जास्त सॉफ्ट होता। मी तो प्रेस करून घेतला होता, तरी त्याला प्रेस तशीच होती। तुम्हाला जर म्हणजे कपडा प्रेस वगैरे करून घ्या, फिनिशिंग पण छान येते। आता आपण मेन फॅब्रिकवर रेग्युलर स्लीवची मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरती आपण पफ्स देण्यासाठी मी वरतून 4 इंच वाढवलेलं आहे। माझ्याकडे एवढा कपडा होता म्हणून मी डायरेक्टली कपड्याच्या हिशोबानेच करून घेतलं। तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 4 इंच वगैरे एक्स्ट्रा वाढवून घेऊ शकता। माझ्याकडे एवढा कपडा होता, तसंही माझं मेजरमेंट 4 इंचच आहे आणि कपडा जेवढा होता मी तेवढं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर म्हणजे मी फक्त आपण जसं पफ स्लीव्जला घेतो तसंच वरतून घेऊन वाढवलेलं आहे। मी इथून खाली जो मिडलला 1 इंच मार्किंग केली आणि थोडासा कर्व शेप देऊन कट केलेला आहे, म्हणजे क्रॉस शेप दिलेला आहे। इथे हे बघा, इथे अगदी 1 इंचाचाच दिलेला आहे, जास्त काही नाही, थोडंसं कॉर्नर कट केलेला आहे। त्याच्यानंतर आपण आता हे जे मेन फॅब्रिक होतं त्याच्या आपल्याला प्लेट टाकायच्या आहे, तर मेन फॅब्रिकच्या प्लेट टाकायच्या आहे। मी हा भाग ओपन करून घेते दोन्हीच्या, म्हणजे वेगवेगळ्या होऊन जातील स्लीव्स। तर आपल्याला इथे प्लेट टाकण्यासाठी प्लेट जास्त नाही येणार आणि कॉटन खूपच म्हणजे कपडा खूपच सॉफ्ट आहे आणि पतला पण आहे, त्याच्यासाठी मी प्लेट एक्स्ट्रा येणार नाही म्हणून मी याच्यामध्ये एक ट्रिक वापरणार आहे। एक मोठी स्टिच मारून आपल्याला ओढायचं आहे 5 नंबरची। मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ही पद्धत की कसं करायचं आहे म्हणून। त्याच्यानंतर आपण हे जे ठेवून घेतलं आणि जो आपण मधला कॉर्नर कट केलेला होता त्याच पद्धतीने आपण इथे ठेवून त्याचा मिडल काढून घेणार आहोत। आणि इथे आपल्याला कशा प्लेट टाकायच्या, इथे पडणार आहेत प्लेट, मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला प्लेट येणार आहेत, त्याच्यावर आपल्याला स्टिच मारत यायची आहे। मी मोठी एक 5 नंबरची स्टिच, आता जो शेप होता तो मी कट न करता फक्त मार्किंग करून घेतलेला आहे शेपला, म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतं। कपडा सॉफ्ट असल्यामुळे मी कट नाही केलेला, फक्त मार्किंग केलेली आहे, तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने। आता मार्किंग केल्याच्या नंतर मी अशा प्लेट टाकून घेते, जेवढ्या माझ्या स्लीव्जला लागतील त्याच्या हिशोबाने मी अशा प्लेट टाकते। तर मी इथे जेवढं आपल्या स्लीव्जला पुरतील, आपला एक्स्ट्रा असल्यामुळे कपडा आपण थोडासा एक्स्ट्राच घेतलेला होता म्हणून तेवढ्या याच्या प्लेट येतील आपल्या। आणि मी मध्ये मध्ये मिडलला प्लेट टाकते, साईडनं थोडं प्लेनच ठेवते कारण साईडचा भाग फिटिंगमध्ये चालला जातो, आपल्याला मध्ये मिडलला प्लेट पाहिजे। तर हे बघा, आपण अशा पद्धतीने आपला जो अस्तर हे आहे अस्तरचा कपडा आहे, स्लीव्ज आहे ती पुरती की नाही असं बघून याच्यावर स्टिच मारून घेणार आहोत। तर आपण हे बघा, मी सरळ भागानेच ठेवून स्टिच केलेला आहे, म्हणजे आपल्याला जसं रेग्युलर स्लीव्ज आपण पलटी करतो म्हणजे खालच्या साईडनं त्या पद्धतीनेच आपल्याला स्टिच करायचं आहे। मी वरतून ठेवून खाली फोल्ड करणार आहे। मी जो एक्स्ट्रा भाग होता तो अजूनही कट केलेला नाही खालचा कॉर्नरवाला, तसंच त्याच्यावरतून स्टिच करणार आहे। तो भाग जो आहे तो आपला नंतर जेव्हा आपण स्लीव जॉईन करणार आहोत या पद्धतीने त्याच्यानंतर कट करायचा आहे। तुमचाही खूप एखाद्या वेळेस कपड्याचे धागे वगैरे निघत असेल किंवा सॉफ्ट कपडा असेल तर तुम्ही याच पद्धतीने करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझी चालल्या जाईल। आता हा जो भाग आहे तो मी एक्स्ट्रावाला कट करणार आहे याच्यानंतर, म्हणजे आता एवढा जेव्हा मी स्टिच करून घेतलेला आहे त्याच्यानंतर। आता इथे बघा आपल्या छानशा अशा छोट्या छोट्या प्लेट्स दिसत आहे।
तुम्ही इथे बघू शकता आपल्या छान प्लेट दिसून येत आहे इथे छोट्या छोट्या अगदी. आणि याच्यावरतून आपल्याला एक ज्या प्लेट ज्या राहतील त्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे, त्या प्लेटला आपण व्यवस्थित फिट करून घेऊन म्हणजे व्यवस्थित पॅक करून त्याच्यावरतून एक स्टिच मारणार आहोत. एक जशी जशी प्लेट पडत जाते त्याला आपण प्लेट तशाच व्यवस्थित ठेवायच्या आहे, म्हणजे जेणेकरून त्या प्लेट पण तशाच आपल्याला छान दिसतील. त्याच्यावरतून आपण एक प्रेस स्टिच जी म्हणतो ती देणार आहोत. आम्ही पूर्ण स्लीव्जला ती प्रेस स्टिच देऊन घेते खालच्या बाजूनी, तुम्ही इथे बघून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला खाली स्टिच दिल्याच्या नंतर आता जशा खाली प्लेट टाकलेल्या आहे आपल्याला तशाच वरती पण टाकायच्या आहे. तर वरती पण आपण तीच यूज करणार आहोत ट्रिक. 5 नंबरची स्टिच मारून एक धागा ओढायचा आहे. आता इथे पहिले आपण फक्त एक सेट करून बघणार आहोत का आपला मिडल कुठे येणार आहे. तिथे आपला मिडल येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला असा फुगा पडणार आहे, त्याचा जो पफ येतो तिथे आपला असा पफ येणार आहेत. तर तुम्ही इथे बघा 5 नंबरचे आपण एक स्टिच मारून घेतोय. परत जशी आपण पहिले खालच्या साईडनं मारलेली होती त्याच पद्धतीने एक स्टिच मारून घेणार आहोत. स्टिच मारून घेतलेली आहे आपण अशी. त्याच्यानंतर इथे आपण ओपन करू आणि हा जो याच्यातला एक धागा आहे तो आपल्याला ओढायचा आहे. अशा पद्धतीने एक कोणताही धागा आपल्याला ओढून घ्यायचा आणि हाताने अगदी छोट्या छोट्या आपल्याला प्लेट टाकायच्या आहे. तुम्हाला मी इथे दाखवते, हे बघा अशा पद्धतीने प्लेट पडून जातं आपल्या छोट्या छोट्या अगदी. इथे एक थोडंसं इथून परत एक इकडून प्लेट टाकायचं आहे. आपला इथे असा बलून तयार होतोय. तर मी अर्ध्या साईडच्या पहिले स्टिच करून घेते पूर्ण. जेवढ्या मी वरती प्लेट टाकलेल्या होत्या मी तेवढ्या पूर्ण वरतून स्टिच करून घेते एकदा. इथे आपला मध्ये जो आपला कपडा आपल्याला एक्स्ट्रावाला जो येतो तो पूर्ण मध्ये टाकायचा आहे की जेणेकरून आपल्या स्लीवचा बलून पडून जाईल. मी बरोबर मिडललाच ठेवून जेवढ्या म्हणजे मिडलला प्लेट येत आहे तेवढ्या मी करून घेते आहे. अशा पद्धतीने आपल्याला खूप जवळ असेल तर व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडनं पण आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे. जशा अगदी हे बघा तुम्ही इथे बलून पण येतोय आपला छान पद्धतीने. पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे आणि ह्याच मी थोड्याशा हाताने करून म्हणजे छोट्या पडलेल्या होत्या त्यालाच आपण हाताने परत व्यवस्थित करून स्टिच मारून घेणार आहोत. अगदी छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आहे म्हणजे जेणेकरून म्हणजे खूप मोठे मोठे हे प्लेट होणार नाही, कारण आपण खाली पण छोटे छोटे आहेत त्याच्या आपल्यामुळे वरती पण आपल्याला छोट्या छोट्याच प्लेट टाकून घ्यायच्या आहे. बघू शकता की आपला असा इथे बलून पडलेला आहे छानसा. त्याच्यानंतर आता हा जो थोडासा कपडा सॉफ्ट असल्यामुळे तो अजूनच एकदम खाली येतोय छान पद्धतीने. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपला इथे बलून आहे पडलेला आणि हा कमी कपड्यामध्ये पण स्लीव्ज रेडी होऊन जाते. आता इथे मी दोन्ही पण स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला माझ्याकडे एक खाली मला जे कॉर्नर आहे त्याच्या खाली लटकन लावायचे होते, त्यासाठी आपण लटकन रेडी करून घेऊया छोटेवाले जे आपण नॉडला लावतो त्या टाईपमध्येच. मी हाफ सर्कलमध्ये कपडा कट केलेला आहे आणि तो हाफ सर्कलमध्ये स्टिच करून घेऊन आपण पलटी करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपण अशा पद्धतीने त्याला उलटं करून घेणार आहोत आणि ते झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित शेप करून घेऊन त्याला एक स्टिच मारून देणार आहोत. अशा पद्धतीने याला फोल्ड करून इथे आपण एक स्टिच मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला 2 रेडी करायचे आहेत. 2 जे असतात लटकन ते आपल्याला छोटे रेडी करायचे. याच्यामध्ये नॉड वगैरे काहीच लावलेले नाही आहे मी, तसेच फक्त रेडी केलेले आहेत दोन्ही. बघा तुम्ही माझे दोन्ही पण रेडी झालेले आहे. आता आपल्याला माझी जी लेस होती ती मी फोल्ड करून घेतली आणि त्याला एक क्रॉस स्टिच मारून घेतलेली आहे की जेणेकरून तो क्रॉस होत आहे. कारण आपल्या स्लीव्सला क्रॉस शेप आहे त्याच्यामुळे आपल्याला लेस पण क्रॉस करायची आहे. काहीने फोल्ड भाग केला आणि क्रॉस स्टिच मारून घेतलेली आहे एक. तर इथे बघू शकता आपल्याला क्रॉस शेपला आता आपल्याला मिडल काढून लेस जी आहे ती अटॅच करायची आहे. कारण लेस पुरणार नाही, पण मग आपण जो मिडल भाग आहे त्यालाच आपली व्यवस्थित बसली पाहिजे म्हणून मी मिडल काढून घेतलेलं आहे. लेस फिटिंगपर्यंत येऊन जाते म्हणून मी तेवढंच ठेवलेले आहे, जेवढी लागते जेवढी आहे त्याच्यानंतर पूर्ण आपण त्याला असं स्टिच करून घेऊया. मी वरतूनच स्टिच मारून देते आहे. लेस तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता, नसेल तर हरकत नाही. म्हणजे फक्त एक आपली जी फिटिंग आहे तर माझी फिटिंग त्या लेसपर्यंत येणार आहे म्हणून मी लेस एक्स्ट्रा लावलेली नाही आहे. किंवा मग तुम्हाला त्यावेळेस इथे कपडा वगैरे लावू शकता तुम्ही.
फिटिंगला जर नसेल पुरत, फक्त वरतून शेप दिसणार असेल तर माझी फिटिंगपर्यंत पुरणार आहेत. आपण इथे एक या साईडने लावली, त्याच्यानंतर ह्या साईडनं पण आपण रेडी करून घेणार आहोत. आपली जी लेस आहे ती आपल्याला ह्या साईडनं पण लावायची आहे. तर ह्या साईडला लावताना आपल्याला उलटं करावं लागेल, म्हणजे उलट्या साईडनी लेस आपल्याला अटॅच करायची आहे. कारण क्रॉस असल्यामुळे एक भाग सरळ आणि एक भाग उलटाच लावावा लागतो तुम्हाला प्रत्येक वेळेस लेसला. ह्या पद्धतीने आपल्या लेस पण लावून झालेली आहे. तर आपल्या दुसऱ्या पण याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने, आणि ब्लाऊजला स्लीव्ज लावून घ्यायची आहे. आपली ह्या पद्धतीने स्लीव्ज रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाऊजलाही अटॅच करायची आहे. दुसरी पण तयार करून स्लीव्ज ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे. मी पूर्ण आता खूप व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला ब्लाऊजला अटॅच झालेली दाखवलेली आहे. कारण की रेग्युलर ब्लाऊजला जशी लावतो तशी स्लीव्ज लावायची आहे, म्हणून मी एवढं काही त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. आता हे जे लटकन होते ते बनवायचे होते मला, तर मी त्याच्यासाठी हे घेतलेले आहे. माझ्याकडे हे मणी आहे गोल्डन कलरचे, स्लीव साडीवर आणि याच्यावर थोडी गोल्डन कलरची डिझाईन आहे. ते जे आपल्याला डॉट दिसते ते गोल्डनच आहे, म्हणून मी गोल्डनच मणी यूज केलेले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जे असेल ते, किंवा मग साडीवर ब्लाऊजवर जे मॅच होत आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर एक मी इथे मोठा मणी टाकलेला आहे आणि खाली एक परत त्याच्यानंतर छोटा टाकून पूर्ण व्यवस्थित पॅक केलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला एक उलटा टाकून जेणेकरून ते पॅक होऊन जातं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3 रेडी करायचे आहे. हे झाले आहेत 2, आणि आपल्याला असेच 3 लटकन रेडी करायचे आहे, म्हणजे मध्ये मोठा आणि दोन्ही साईडनी छोटे छोटे. अशा पद्धतीने आपल्याला 3 लावायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता मी 3 लावून घेतलेले आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला हा असा उलटा करून आपली जी सुई आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे, की आपल्याला ती ब्लाऊजला तसंच अटॅच करायचं आहे. मी सुई इथे बाहेर काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचे आहे स्लीव्ज. इथे आपण हे जे आहे आपला जो शेप आहे कॉर्नरचा तिथे आपण अटॅच करणार आहोत. तर इथे बघा आपल्याला या पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे, की तुम्हाला जेणेकरून ते जे लटकन आहे ते खालच्या साईडनं येतील आणि आपला हा जो राऊंड शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित छान पद्धतीने दिसेल. पण हे बघा आपण इथे असं अटॅच करणार आहोत, की जेणेकरून ज्याचा कमी शेप आहे तो आपल्याला वरतून ठेवायचा आहे आणि जो मोठा आहे तो आपल्याला खालच्या साईडने करायचा आहे. तर मी इथे अशा पद्धतीने याला अटॅच करून देते. एक आपल्याला 4-5 तिथे स्टिच देऊन, म्हणजे छोटे छोटे टाके देऊन आपल्याला लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने लावलेलं आहे. ओके, बघू शकता तुम्ही असं छान पद्धतीने आपलं लावून झालेलं आहे. आपल्याला दोन्ही पण साईडना सेम लावून घ्यायचे आहे लटकन. तुम्ही इथे बघू शकता माझं रेडी झालेलं आहे आणि पॉप पण किती छान दिसतोय आणि स्लीव्जला पण डिझाईन पण छान दिसते. तर या पद्धतीने माझं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या ब्लाऊजला कुठेच म्हणजे रिंकल्स वगैरे पण पडलेले नाही. 4 टक्स ब्लाऊज आहे आणि स्लीव्ज पण दोन्ही साईडनं किती छान. मागे पण स्लीव्जचा बलून वगैरे म्हणजे याला पडलेला नाही आहे. ब्लाऊजला जो पडतो फुगा तिथे अजिबात फुगा वगैरे पडलेला नाही. तुम्ही फिटिंग पण बघू शकता एकदम छान पद्धतीने बसलेलं आहे आणि स्लीव्ज पण अगदी छान दिसत आहे. तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. जर स्लीव्ज व्हिडिओ आवडला असेल, स्लीव्ज आवडले असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.